सुप्रिया सुळे आता बारामतीतल्या रिमांड होम इथल्या मतदान केंद्रावर दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचं मतदान झालेलं आहे। पार्थ पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर इतर पवार कुटुंबीय आता मतदान केंद्रावर दाखल होत आहेत। सुप्रिया सुळे यांची थेट दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतायत। तर बारामतीमधल्या रिमांड होम इथल्या मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंचं मतदान आहे आणि त्यासाठी त्या दाखल झाल्यात। शरद पवार मात्र पहिल्यांदाच बारामतीच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीये। शरद पवारांवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकून बारामतीकरांना एक प्रकारे आवाहन केलेलं होतं की तुम्ही मोठ्या संख्येने घराबाहेर पडा आणि अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून भरघोस असं मतदान करा। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी मतदान करू शकणार नाही असं शरद पवारांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केलेली आहे। सुनेत्रा पवार यांचं मतदान आता पार पडतंय। बारामतीतलं रिमांड होम या मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंचं मतदान आहे। संपूर्ण पवार कुटुंब या निवडणुकीसाठी आता आलेला आहे। आपण सगळ्यात आधी पाहिलं की सुनेत्रा पवार यांचं मतदान झालेलं आहे। पार्थ पवारांचं मतदान झालेलं आहे। जय पवारही दाखल झालेले आहेत। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी देखील मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे या देखील मतदान करतायत, मतदानाचा हक्क बजावतायत। या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे या महायुतीच्या मंचावर जाऊन सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना पाहायला मिळालेला होता आणि एक अभूतपूर्व अशी ती घटना होती। सगळ्या महायुतीच्या मंचावर जाऊन महायुतीच्या नेत्यांसमोर सुप्रिया सुळे त्यांच्या वहिनीसाठी, त्यांच्या दादासाठी प्रचार करताना दिसलेल्या होत्या, भावुक झालेल्या होत्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतायत। तर सुनेत्रा पवार यांचंही मतदान झालेलं आहे। बारामतीकरांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान करावं असं आवाहन सगळेच नेते करतायत। संपूर्ण महाविकास आघाडीचे तीनही पक्ष सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा शब्द सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना त्या प्रचार सभेच्या माध्यमातून दिलेला होता आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केलेलं आहे। खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुरुवातीपासूनच, जेव्हापासून ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे तेव्हापासूनच सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला होता आणि शेवटपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळे त्या भूमिकेवर ठाम राहिलेले होते। काँग्रेसनं जरी उमेदवार उभा केला तरी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ठाम होती। आपण दृश्य पाहतोय, सुनेत्रा पवारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पार्थ पवार यांनीही मतदान केलेलं आहे आणि शर्मिला पवार ज्या सुनेत्रा पवार यांच्या वहिनी आहेत त्यांनी देखील मतदान केलेलं आहे। त्यासोबतच सुप्रिया सुळेंनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। अजित पवारांच्या निधनानंतरची विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीसाठी पवार कुटुंबीय आपल्याला एकत्र दिसतायत। बोललो माझी नाही, लोकांची ती मागणी। जय पवार मतदान केंद्रावरती कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि 29ला लोकांची मागणी आहे असं जे आहे ते जय पवारांनी सांगितलं आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणावं यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे आणि जय पवारांना देखील आशा आहे की सुनेत्रा पवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी जे आहे ते निवडून येतील। कॅमेरा पर्सन अमोल गवाडेसह जयदीप भगत, ABP माझा, काटेवाडी, बारामती। तर कुठल्याही पोटनिवडणुकीसाठी सामान्यतः जेवढी गर्दी होत नाही त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्याला बारामतीत आज पाहायला मिळते असं जय पवारांनी नमूद केलेलं आहे आणि ABP माझाचे प्रतिनिधी ज्या काटेवाडीतल्या मतदान केंद्राबाहेर होते मंदार गोंसारी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच बारामतीकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले होते आणि मतदान केंद्राबाहेर त्यांनी रांगा लावलेल्या होत्या। त्यामुळे
या पोटनिवडणुकीला भरघोस असा बारामतीकरांचा प्रतिसाद मिळेल आणि अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मोठ्या संख्येनं बारामतीकर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभ्या राहतील. रेकॉर्ड ब्रेक असं मतदान होईल असा विश्वास संपूर्ण पवार कुटुंबानं व्यक्त केलेला आहे. जय पवारांनी तो दावा केलेला आहे. राष्ट्रवादीच्या सगळ्या पोलिंग एजंटकडून त्यांना माहिती मिळालेली आहे की बारामतीतल्या सगळ्याच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झालेली आहे आणि सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदान होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. पार्थ पवारांनी देखील तशीच आशा व्यक्त केलेली आहे. सुनेत्रा पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की आमच्यासाठी हा भावुक क्षण आहे, मात्र बारामतीकर आमच्या पाठीशी दादांसाठी आदरांजली म्हणून आमच्या पाठीशी उभं राहतील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलेला आहे. दरवर्षी आपण नेहमी हे चित्र पाहायचो की अजित पवार, सुनेत्रा पवार संपूर्ण कुटुंबासह अजित पवार त्यांच्या मातोश्रींसह मतदान केंद्रांवर यायचे आणि मतदानाचा हक्क बजावायचे. भल्या पहाटे अगदी मतदानाची सुरुवात अजित पवारांपासून होत होती. त्यांच्या स्वभावानुसार मतदानही ते खूप लवकर करायचे. मात्र यावेळी अजित पवार नाही, त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांच्या निधनानंतर 3 महिन्यांनी ही निवडणूक पार पडते. त्यामुळे अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पवार कुटुंबासाठी हा भावुक असा करणारा क्षण आहे. दरवर्षी अजित पवार त्यांच्या मातोश्रींसोबत मतदानासाठी येत असत, मात्र त्यांच्या मातोश्रींचं वय झालेलं आहे. 89 वर्षांच्या त्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचं मतदान हे घेण्यात आलेलं आहे असं सुनेत्रा पवार यांनी नमूद केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.